पूरग्रस्त भागातील नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोकळीक मिळाली असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली। आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांचे पैसे रिलीज करण्यात आले असून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूर ओसरला असल्याची माहिती त्यांनी दिली। बीडच्या नगद नारायणगडावर मनोज जरांगेंच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे। मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। जरांगेंच्या उपस्थितीत मेळावा होत असल्याने मोठी चर्चा रंगली। राज्यभरातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे दसरा मेळावा साध्या पद्धतीने होणार आहे। उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यापासून कर्जमाफीबद्दल बोलतायत, पण ती केवळ बनवाबनवी असून शेतकऱ्यांवरील संकटाचा वापर सत्तेची शिडी म्हणून वापरल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे। जन्मदाखला घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक झालेत। मुंबईतील देवनार, मानखुर्द, गवंडी परिसरात 103 अपात्र घुसखोरांना जन्मदाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सोमय्या यांनी देवनार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी रुपये देण्यात आले। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मंत्रालयात निधी सुपूर्द केला। भाजपचे नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांना बाराडा येथील शेतकऱ्यांनी घेराव घातला होता। कर्जमाफीचा ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी घेराव घातला। यावेळी शेतकऱ्यांनी राज्य सरकारचाही निषेध केला। विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे। मंगळवारपासून मतदार नोंदणीला सुरुवात झाली असून अधिकाधिक मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष कामाला लागलेत। येत्या 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। खासदार असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधील सभा रद्द करण्यात आली आहे। तणावाच्या पार्श्वभूमीवर सभा रद्द करण्याची विनंती केली होती। त्यासाठी पोलीस अधीक्षकांनी संपर्क केला होता। त्यानुसार सभा पुढे ढकलण्यात आली अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली। नांदेडमध्ये पिंटू महादेव यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आलाय। खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून निषेध करण्यात आला। दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरवर ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो झळकलाय। संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। शिवतीर्थावर 2 ऑक्टोबरला ठाकरे गटाचा दसरा मेळावा होतोय। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलंय।